Fine. So we'll start now. In the last lecture, check what we have done. काय केले बघा जरा चेक करा. सॉल्विंग केलंय, क्वेश्चन सॉल्व केले. बर ठीक आहे. बरोबर, काही क्वेश्चन सॉल्व केले होते आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वरचे. बरोबर. पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंटचा फॉर्म्युला बघितलाय. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला पाठ झाला की त्याच्यावरती सगळाच्या सगळा इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला इझिली कव्हर करता येतो. लक्षात घ्या. एकच इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट इज एक्स डी अपॉन कॅपिटल डी. एकच इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. त्या एका फॉर्म्युल्याचा सगळा गेम आहे. सगळा चॅप्टर हा एका फॉर्म्युल्याचा गेम आहे. कुठला फॉर्म्युला आहे? पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट म्हणजे स्क्रीनच्या सेंटर पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स. स्क्रीनच्या सेंटर पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स दाखवतो मी तुम्हाला. स्क्रीनच्या सेंटर पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स चेक करा. कुठे दिसते का? इथं बघा. हा, समजा इथं कुठेतरी एक पॉइंट आहे, पॉइंट पी. स्क्रीनच्या सेंटर पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स जर तो पॉइंट असेल तर त्या पॉइंटला पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह यांच्यामधला पाथ डिफरन्स किती? S2P मायनस S1P किंवा S1P मायनस S2P किती? काय फॉर्म्युला बोला? पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट इज इक्वल टू, हा मोठ्याने करेक्ट सांगताय, बरोबर, x3 अपॉन कॅपिटल डी. मी पाथ डिफरन्स म्हणेन, तुम्ही म्हणायचं x3 अपॉन कॅपिटल डी. पाठ व्हायला पाहिजे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू, पाथ डिफरन्स इज इक्वल टू, पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्स चा, पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्स चा कॅपिटल एक्स. पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्स चा कॅपिटल एक्स. मग लॅमडा साठी फॉर्म्युला तुमचं तुम्हाला तयार करता येईल. पाथ डिफरन्सचा पार्ट आहे. आम्ही तुम्हाला पाथ डिफरन्स नाही विचारला. आम्ही तुम्हाला काय विचारली? वेवलेंथ ऑफ द लाईट युज्ड इन द पॅटर्न और वेवलेंथ ऑफ द लाईट युज्ड इन द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. मग आम्ही तुम्हाला काय विचारलं? वेवलेंथ विचारली. तुम्ही काय केलं? पाथ डिफरन्स लॅमडा झाला की स्मॉल एक्स चा कॅपिटल एक्स. अरे पण कॅपिटल एक्स म्हणजे काय? नाव काय? कॅपिटल एक्सचं नाव काय? कॅपिटल एक्सचं नाव काय? करेक्ट सांगताय. हा, फ्रिंज विड्थ. कॅपिटल एक्सचं नाव काय? फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ इज व्हॉट? डेफिनेशन. फ्रिंज विड्थ इज व्हॉट? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राइट बँड्स. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राइट बँड्स और डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह डार्क बँड्स. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह डार्क बँड्स. ऍडजेसंट ब्राइट बँड मधलं डिस्टन्स किंवा ऍडजेसंट डार्क बँड मधलं डिस्टन्स. डार्क बँड, ब्राइट बँड यांच्यामधल्या डिस्टन्सला आम्ही x/2 म्हणू शकतो. बघा मी काय बोललो, कळलं का? ब्राइट मध्ये डिस्टन्स किती? कॅपिटल एक्स. डार्क मध्ये डिस्टन्स किती? कॅपिटल एक्स. मग एक ब्राइट आणि एक डार्क, एक ब्राइट आणि शेजारचा लगेच डार्क, यांच्यामध्ये किती असेल? x/2. यांच्यामध्ये किती असेल? x/2. बर, पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा किंवा nth ब्राइट बँड स्मॉल एक्स किती असेल? पोझिशन किती असेल? स्क्रीनवरच्या कोणत्या पॉइंटला ब्राइट असणार किंवा डार्क असणार? nth ब्राइट कुठं असणार किंवा nth डार्क कुठं असणार ते मला पाहिजे आहे. मग पहिल्यांदा बोलतोय मी आता nth ब्राइट बँडची पोझिशन ऑफ nth ब्राइट बँड, nth मॅक्सिमा, हा, n टाइम्स एक्स. पाचवा मॅक्सिमा 5 टाइम्स कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला तयार करता येतो की नाही? तुम्हाला कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला तयार करता येतो की नाही? येतो. कसं करणार? पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्स चा कॅपिटल एक्स आणि कॅपिटल एक्स इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. कॅपिटल एक्स इक्वल टू काय येते? लॅमडा डी बाय डी येते. लॅमडा डी बाय कॅपिटल डी असं म्हटलं का मी? नाही. म्हणजे डिनॉमिनेटर मधला डी काय असणार? स्मॉल डी. म्हणजे डिनॉमिनेटर मधला डी काय असणार? स्मॉल डी. पाथ डिफरन्स मध्ये म्हणताना कसं म्हणतोय? x3 अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स मध्ये म्हणताना काय म्हणतोय? x3 अपॉन कॅपिटल डी. सो तिथला जो डी आहे तो डिनॉमिनेटर मधला कॅपिटल आहे. जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल लेटर येईल तेव्हा म्हणायचं, अदरवाईज म्हणायची गरज नाही, कारण स्मॉल डी आणि कॅपिटल डी दोघं पण आहेत. सो आपण आपलं कन्व्हेन्शन तर फिक्स केलं. बर, याच्या पुढे जाऊयात. चला, त्यानंतर काही फॉर्म्युले होते बघा. आता आपल्याला जो पॅटर्न मिळणार आहे तो पॅटर्न कसा मिळणार आहे? पॅटर्नचा जरा विचार करूयात. हा, इथं बघा, जर आम्ही पॅटर्न दाखवला इथं, सेंट्रल ब्राइट मला मिळाला, कारण सेंटरला एक्झॅक्टली काय झालेलं आहे? पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह यांनी इक्वल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे. पाथ इक्वल ट्रॅव्हल केला असेल तर पाथ डिफरन्स 0.
पाथ इक्वल ट्रॅव्हल केला असेल तर बोला पाथ डिफरन्स 0. अरे 0 हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 आहे की ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2? मोठ्याने इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2. अरे इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 असं जर असेल तर वेव्ह कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणार की डिस्ट्रक्टिव्हली? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर अँप्लिट्यूड मॅक्सिमम पॉसिबल की मिनिमम पॉसिबल? मॅक्सिमम पॉसिबल. जर अँप्लिट्यूड मॅक्सिमम पॉसिबल तर इंटेन्सिटी मॅक्सिमम पॉसिबल की मिनिमम पॉसिबल? मॅक्सिमम, बिकॉज इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. ऍट गिव्हन पॉइंट काय असतो मॅक्सिमम अँप्लिट्यूड? जर पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड A1 असेल, दुसऱ्या वेव्हचा A2 असेल तर Amax किती असू शकतो? करेक्ट, Amax इज इक्वल टू A1 प्लस A2. आणि Amin किती असू शकतो? मिनिमम अँप्लिट्यूड A1 मायनस A2. अँप्लिट्यूडला कसं रिप्लेस करता येते? इंटेन्सिटीनं की स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटीनं? स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटीनं. आणि अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला कसं रिप्लेस करता येते? इंटेन्सिटीनं. सो ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्ही ते रेशो टाइप ऑफ क्वेश्चन जे असतात ते डील करायचे, बरोबर का? त्याचे मार्क सोडून यायचे नाहीत. पीवायक्यूज मध्ये सुद्धा तुम्ही त्या टाइपचे क्वेश्चन्स बघाल. पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी आम्ही आय दिलेली आहे, दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी 9 टाइम्स आय दिलेली आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला I1 I2 दिलाय आणि आम्ही तुम्हाला Imax अपॉन Imin विचारणार. मग तुम्ही काय विचार करायचा? Imax अपॉन Imin ना. Imax upon Imin is equal to Amax upon Amin bracket square because intensity is proportional to amplitude square. हे सगळं डोक्यात राहायला पाहिजे, बरोबर? मी काही लिहित नाही या पळ्यावरती, मी जसा विचार करतोय तसा विचार करायला शिका. Imax upon Imin पाहिजे. सर इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर, मग Imax विल बी प्रपोर्शनल टू Amax चा स्क्वेअर, Imin विल बी प्रपोर्शनल टू Amin चा स्क्वेअर. मग Imax अपॉन Imin काय असलं पाहिजे? सर Amax अपॉन Amin चा ब्रॅकेट स्क्वेअर. पण सर Amax म्हणजे A1 प्लस A2, सर Amin म्हणजे A1 मायनस A2. मग सर आम्हाला तर त्यांनी I1 आणि I2 दिलाय, काय करशील मग? A1 ला रूट I1 न, A2 ला रूट I2 न, असं रिप्लेस करावं लागेल. समजतंय का? मग Imax किती आला असता? सर Imax आला असता, Imax इज इक्वल टू डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. Imax किती आला असता? तर ब्रॅकेटमध्ये रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. Imax किती आला असता? मी काय बोलतोय कळतंय का? विचार होतोय का? समजतंय का? Imax किती आला असता? ब्रॅकेटमध्ये रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. Imin किती आला असता? रूट I1 ब्रॅकेटमध्ये रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय का? हे सगळं दिसायला लागलं, रिवाइज झालं सगळं. मग आता आपण पुढे जाऊ शकतो. हेडिंग या अँग्युलर फ्रिंज विड्थ, सॉरी अँग्युलर फ्रिंज विड्थ नाही, अँग्युलर पोझिशन. हा एव्हरीवन ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांनी हे हेडिंग घ्या. अँग्युलर पोझिशन ऑफ ब्राईट अँड डार्क बँड. हेडिंग घ्या अँग्युलर पोझिशन ऑफ ब्राईट अँड डार्क बँड. तुमच्या समोर आता स्लाइड जी आहे ते हेडिंग द्या. लिनियर पोझिशन्स बघितले आपण, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन बघितलं, त्यांना एक्स, त्याला आपण स्मॉल एक्स असं म्हटलं, ज्याला अँग्युलर पोझिशन असं म्हणतात. आता आपण बघणार आहोत ज्याला लिनियर पोझिशन असं म्हणतात, स्मॉल एक्स. पण आता आपण बघणार आहोत अँग्युलर पोझिशन थीटा. सो आता 1 मिनिट ऑब्झर्व करा, त्यानंतर मग मी तुम्हाला परत लिहायला 1 मिनिट देतो. जरा समोर बघा सगळ्यांनी. नंतर लिहून घेतलं तरी चालेल, पीपीटी सुद्धा तुम्हाला मिळेल. मागं पडलात तर सरळ नंतर मित्राचं बघून लिहून घ्या. ओके, लक्ष इकडे द्या. गिवन पॉइंटची लिनियर पोझिशन म्हणजे स्मॉल एक्स. स्मॉल एक्स आहे डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन. स्मॉल एक्स काय आहे? डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन. ठीक आहे, मग ही झाली गिवन पॉइंटची लिनियर पोझिशन सर. आणि आम्हाला माहित आहे की गिवन पोझिशनला पाथ डिफरन्स जर इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 झाला तर त्या पॉइंटला आम्हाला ब्राईट बँड मिळतो. जर ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 झाला तर तिथं आम्हाला डार्क बँड मिळतो. आणि हे सोडून दुसरे कुठले मल्टिपल असले तर तिथं आम्हाला पूर्णपणे ब्राईट पण मिळणार नाही, पूर्णपणे डार्क पण मिळणार नाही. पण आम्हाला अल्टरनेट ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क असे बँड दिसत राहतात, बरोबर? हे तर आम्हाला माहित आहे. म्हणजे इथे इंटेन्सिटी मॅक्सिमम असते, कमी 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 होत 0 होते, परत वाढत 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 मॅक्सिमम, परत कमी 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 होत मिनिमम. म्हणून तुम्हाला पॅटर्न दिसतो ना, म्हणून तुम्हाला पॅटर्न दिसतो, बरोबर? आता मला गिवन पॉइंटची लिनियर पोझिशन एक्स माहित आहे. मग सर गिवन पॉइंटनं या सेंट्रल लाईन बरोबर केलेला अँगल म्हणजे त्या गिवन पॉइंटची अँग्युलर पोझिशन थीटा. कळला तुम्हाला? थीटा कुठे दिसला?
गिवन पॉइंटनं या सेंट्रल लाईन बरोबर केलेला अँगल म्हणजे काय, त्या पॉइंटची अँग्युलर पोझिशन. ठीक आहे, मग समजा आमच्याकडे लिनियर पोझिशन एक्स असेल तर आम्ही अँग्युलर पोझिशन कशी काढावी हा आमचा प्रश्न आहे. मग त्यासाठी आता मी काय करतोय बघा, इथे एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलाय आपण. बरोबर या दोन स्लिटच्या सेंटर पासून एक सेंट्रल लाईन आम्ही ड्रॉ केलेली आहे आणि बरोबर त्या दोन स्लिटच्या सेंटर पासून गिवन पॉइंटला जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. मग या लाईननं सेंट्रल लाईन बरोबर केलेला अँगल, गिवन पॉइंटनं सेंट्रल लाईन बरोबर केलेला अँगल म्हणजे काय, अँग्युलर पोझिशन झाली इमॅजिन. सो गिवन पॉइंटला येणारी पहिली वेव्ह काय असेल, S1P. बरोबर, पहिली वेव्ह काय असेल बोला, S1P. दुसरी वेव्ह काय असेल, S2P. मुद्दाम मी काय केलंय, S1P पासून S2P ला एक परपेंडिक्युलर टाकलाय. दिसला परपेंडिक्युलर, हा मुद्दाम परपेंडिक्युलर टाकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अप्रॉक्सिमेटली एक्झॅक्टली नाही, अप्रॉक्सिमेटली हे S1P डिस्टन्स, अप्रॉक्सिमेटली हे S1P डिस्टन्स इज इक्वल टू MP डिस्टन्स, इज इक्वल टू किती, MP डिस्टन्स. मग हे दोन पाथ काय झाले, इक्वल झाले. पहिल्या वेव्हनं पाथ ट्रॅव्हल केलाय S1P, दुसऱ्या वेव्हनं पाथ ट्रॅव्हल केलाय S2P. सरळ सरळ दिसतंय की दुसऱ्या वेव्हनं जास्त पाथ ट्रॅव्हल केलाय, बरोबर का. मग पाथ डिफरन्स जर काढायचा असेल तर हे तर पाथ इक्वल झाले, हे तर काय झाले, पाथ इक्वल झाले. कुठले, S1P आणि MP. मग हा जो काय आहे, हा दोन वेव्हज मधला अप्रॉक्सिमेट पाथ डिफरन्स घेता येतो बघा. हे जे काय डिस्टन्स आहे, एवढं डिस्टन्स दुसऱ्या वेव्हनं काय केलंय, एक्स्ट्रा ट्रॅव्हल केलंय गिवन पॉइंटला पोहोचण्यासाठी. या वेव्हनी, सेकंड वेव्हनी S2M हे जे काय डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स एक्स्ट्रा ट्रॅव्हल केलंय का. इथं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसला. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस जो काय आहे तो आहे स्मॉल डी. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस जो काय आहे तो स्मॉल डी आहे, डिस्टन्स बिटवीन दी स्लिट्स. बरोबर, हा अँगल थीटा असेल तर थोडीशी जॉमेट्री करून अप्रॉक्सिमेटली हा अँगल पण थीटा घेता येतो. हा अँगल थीटा असेल तर, अँग्युलर पोझिशन थीटा असेल तर हा पण अँगल काय करता येतो, थीटा घेता येतो. मग जर एक राईट अँगल ट्रायंगल तुमच्याकडे असेल, अँगल थीटा तुम्हाला माहित आहे आणि हायपोटेनस पण तुम्हाला माहित आहे, हायपोटेनसच्या अपोजिटची साईड किती असते, हायपोटेनसच्या अपोजिटची नाही, अँगलच्या अपोजिटची, अँगलच्या अपोजिटची साईड किती असते, हायपोटेनसचा साइन कंपोनंट. म्हणून हे जे काय डिस्टन्स आहे S2M किती लिहिलंय मी, स्मॉल डी साइन थीटा किंवा डी साइन थीटा. कॅपिटल असा शब्द, कॅपिटल आलं तर कॅपिटल हा वर्ड वापरायचा आहे. आता डी साइन थीटा म्हटलं तुम्ही, मग काय कन्फ्युजन असेल का यात, स्मॉल डी साइन थीटा की कॅपिटल डी साइन थीटा, असणार नाही. बर, मग तुम्हाला आतापर्यंत मी एक फॉर्म्युला शिकवला होता, गिवन पोझिशनला पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल डी. आठवला, स्मॉल एक्सच्या लँग्वेज मध्ये काय शिकवला होता, XD अपॉन कॅपिटल डी. विथ सिंपल जॉमेट्री में आता एक नवीन फॉर्म्युला शिकवला, पाथ डिफरन्स एट गिवन पॉइंट इक्वल टू डी साइन थीटा. बोला येस, समजतंय का. पाथ डिफरन्स, सगळा गेम पाथ डिफरन्स वरती आहे. बोला येस नो, एकटाच बोललास, बाकीच्यांना पण वेळ दे. हा, मी काय म्हंटल, गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स आम्हाला स्मॉल एक्सच्या लँग्वेज मध्ये सांगता येतो. काय होता तो, काय होता तो, XD अपॉन कॅपिटल डी. मग गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स मला थीटाच्या लँग्वेज मध्ये सांगायचा आहे तर काय सांगाल, डी साइन थीटा, दॅट्स इट. सो पाथ डिफरन्स बिटवीन दी वेव्स अराइव्हिंग ऍट अ गिवन पॉइंट P म्हणजे S2P मायनस S1P किंवा S1P मायनस S2P, डिपेंडिंग अपॉन कोण मोठा आहे, S1P मोठा आहे की S2P मोठा आहे, याच्यावरती डिपेंडिंग तुम्ही गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स S2P मायनस S1P लिहा. पण तो आता इथून पुढे पाथ डिफरन्स काय लिहिणार मी, डी साइन थीटा. जर मला अँग्युलर पोझिशन दिल्या तर मला पाथ डिफरन्स काय वापरायचा आहे, XD अपॉन कॅपिटल डी वापरायचा नाहीये. काय वापरायचा आहे, काय वापरायचं आहे, डी साइन थीटा. दॅट्स इट. आता ही व्हॅल्यू जर स्मॉल असेल, समजा हा एक्स जो आहे तो स्मॉल आहे, हा एक्स स्मॉल झाला की हा अँगल पण स्मॉल होईल. हा एक्स लार्ज असेल तर हा अँगल मात्र लार्ज होईल. म्हणजे हा अँगल जर 30, 60 असा जर होत असेल तर त्याला काय तुम्ही स्मॉल अँगल म्हणू शकत नाही. पण समजा हा एक्स जर व्हेरी व्हेरी स्मॉल असेल, फॉर एक्झाम्पल 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर असा असेल, आणि हा डी जो आहे तो 100 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर असा जर असेल तर थोडस इमॅजिन करून बघा, हा एक्स जर व्हेरी व्हेरी स्मॉल झाला तर हा थीटा पण स्मॉल होतो, आणि थीटा स्मॉल झाला की अप्रॉक्सिमेटली साइन थीटाला अपोजिट अपॉन हायपोटेनस जे आपण म्हणतोय त्यातला हा जो हायपोटेनस आहे, हा जो हायपोटेनस आहे हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू डी लिहिता येईल.
मी काय बोलतो कळतंय का? जर हा एक्स व्हेरी व्हेरी स्मॉल झाला म्हणजे पॉईंट पी ऑलमोस्ट इथं जवळ आला, बरोबर का? जनरली हे डिस्टन्सेस जे असतात ते 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर अशा रेंजमध्ये असतात आणि हे कॅपिटल डी जे डिस्टन्सेस असतात ते 70 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर अशा रेंजमध्ये असतात. म्हणून फॉर स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एक्स मी काय म्हणू शकतोय, साइन थिटाला अपोजिट अपॉन हायपोटेनस केलं पाहिजे, बरोबर आहे, अपोजिट अपॉन हायपोटेनस केलं पाहिजे, पण अप्रॉक्सिमेटली साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा म्हणता येते फॉर स्मॉल अँगल. आठवतंय का? फॉर स्मॉल अँगल साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू थिटा असं घेता येते. म्हणून इथं मी काय करतोय, साइनच्या ऐवजी एक्स अपॉन कॅपिटल डी असं पण लिहू शकतोय, अपोजिट अपॉन ऍडजेसंट असंही लिहू शकतोय. ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्ही या एक्स अपॉन डी ला, साइन थिटाला जर एक्स अपॉन डी रिप्लेस केलं, इथे इमॅजिन करा या साइन थिटाला एक्स अपॉन डी रिप्लेस केलं तर एक्स डी अपॉन कॅपिटल डी फॉर्म्युला तुमचं ओरिजिनल परत तयार होतं. झालं काय जस्टिफाय? झालं काय जस्टिफाय? सो एक्झॅक्ट फॉर्म्युला ऑफ पार्ट डिफरन्स त्यातल्या त्यात एक्झॅक्ट काय असला पाहिजे, डी साइन थिटा असला पाहिजे. या डी साइन थिटाचं अप्रॉक्सिमेशन म्हणजे यातल्या साइन थिटाचं जेव्हा अप्रॉक्सिमेशन होते एक्स अपॉन डी न, तेव्हा तुमचा तो एक्स डी अपॉन कॅपिटल डी फॉर्म्युला तयार होतोय. समजतंय का? सो व्हॉट इज द मोर ऍक्युरेट फॉर्म्युला फॉर पार्ट डिफरन्स, एक्स डी अपॉन कॅपिटल डी की डी साइन थिटा? डी साइन थिटा. लिहून घ्या एवढं. लिहा पटपट पटपट लिहायचं आता. डायग्राम पेनानच काढायचे, पट्टी वापरत बसू नका. सो अँग्युलर पोझिशन हा पॉइंट आम्हाला लक्षात दिला. मागून दिसतंय तुम्हाला नाही? दिसतंय ना? मॅक्सिमम केलं आपण, प्रोजेक्टरला मॅक्सिमम झूम केलेलं आहे. तर लिहितच आहे का? सॅटर्डेला टेस्ट घ्यायची ना सर्क्युलर मोशन? संडेला घ्यायची? संडेला काय मुहूर्त आहे? मला वाटलं असं म्हणशील वजव सर शुक्रवारी घ्या, काही अडचण नाही. अभ्यास करायचा ना, आणि आज पीडीएफ सबमिट झालेल्या दिसल्या पाहिजेत मला. पीडीएफ सबमिट करणार आहात तुम्ही. परत एकदा सोडवायचा मॉड्यूलचा एक्सरसाइज, आधी केलाय वगैरे ते काय सांगायचं नाही, परत एकदा करायचा. सगळ्या नोट्स परत वाचणं, सगळे सॉल्ड एक्झाम्पल सर्क्युलरचे परत बघणं आणि परत एकदा मॉड्यूलचे एक्सरसाइज करणं. निरफ कॅल्क्युलेशन करायचे, क्वेश्चन लिहायची गरज नाही, क्वेश्चनचा नंबर, व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड आणि कॅल्क्युलेशन बरोबर बरोबर प्रॅक्टिस करा आणि ते प्रॅक्टिस केलेले क्वेश्चन त्याचे रफ कॅल्क्युलेशन सबमिट करा. झालं? एक्झाम मध्ये फक्त डायग्राम पेननी ड्रॉ कर, पेन्सिलने ड्रॉ करा. आता पट 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 पेननीच ड्रॉ केलं तर चालेल.
हा, आणि सर्क्युलर मोशनचं मॉड्यूल जर तुमचं सॉल्व्ह करून झालं असेल तर हायर क्वेश्चन जे काय आहेत ते हायर क्वेश्चन पण सॉल्व्ह करा. फ्रायडे पर्यंत वेळ आहे तुम्हाला. आणि दुपारी पण थांबा, डाऊट्स विचारायला थांबा, सेल्फ स्टडीसाठी थांबा. रोज इथं आहे मी 5 वाजेपर्यंत. चला नेक्स्ट. बरोबर. आणि थोडासा आता रायटिंगचा स्पीड पण तुम्हाला इन्क्रीज करावा लागेल. झाले सर? चला पुढे. हेडिंग द्या, अँग्युलर पोझिशन ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा. हेडिंग द्या, अँग्युलर पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा. लिनियर पोझिशन्स बघितल्या होत्या, आता अँग्युलर पोझिशन्स. लिनियर वाला पॉइंट संपलाय, आता अँग्युलर वाला चालू झाला. ठीक आहे, अँग्युलर वाला पार्ट डिफरन्स कळलाय तुम्हाला. समोर बघा आता 2 मिनिटं, परत एकदा समोर लक्ष द्या, परत लिहायला तुम्हाला वेळ देतो. बघा, कॉन्सन्ट्रेट करा, इकडे लक्ष द्या. काय पाहिजे मला? कोणत्या कोणत्या अँगल्सना मॅक्सिमा दिसतील आणि कोणत्या कोणत्या अँगल्सना मिनिमा दिसतील. म्हणजे अँग्युलर पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा म्हणजेच ब्राईट बँड, मिनिमा म्हणजेच डार्क बँड. बरोबर. सो बघा, फॉर मॅक्सिमा समजून घ्या, इकडे लक्ष द्या. फॉर मॅक्सिमा पाथ डिफरन्स काय असला पाहिजे ऍट गिवन पॉइंट? इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. एग्री? पाथ डिफरन्स काय असला पाहिजे? इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. बर, अँगलच्या टर्म मध्ये पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय शिकलोय? डी साइन थिटा. म्हणजे सर डी साइन थिटाची व्हॅल्यू इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. बरोबर. बर, पण थिटा जर स्मॉल असेल तर फॉर स्मॉल अँगल थिटा साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली थिटा. बरोबर. बर, मग हा डी ऍज इट इज. आता कन्फ्यूज व्हायला नको म्हणून या साइन थिटाला मुद्दाम ब्रॅकेट मध्ये थिटा टाकलेला आहे मी. बरोबर का? नाहीतर हे काय वाटेल? डी थिटा असं वाटेल. पण ते ऍक्च्युली काय आहे? डी मल्टिप्लाइड बाय थिटा असं आहे ना. साइन थिटा अप्रॉक्सिमेटली किती लिहितोय मी? थिटा. मग हा डी ऍज इट इज लिहिलाय, हा साइन थिटाला अप्रॉक्सिमेटली थिटा लिहिलाय. दॅट व्हॅल्यू शुड बी इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. इथपर्यंत कळालं? मला काय पाहिजे आहेत सर? अशा अँग्युलर पोझिशन्स पाहिजे आहेत जिथं मला मॅक्सिमा मिळेल. ठीक आहे, मग मॅक्सिमाची कंडिशन डी साइन थिटा इज इक्वल टू इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. साइन थिटाची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू थिटा. मग या साइन थिटाला आम्ही थिटा लिहिलं. मग थिटा फॉर मॅक्सिमा. कुठल्या पोझिशन्स आहेत या? अँग्युलर पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा मीन्स थिटा मॅक्स. थिटा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ थिटा असं म्हणतोय का मी? नाही, मी काय म्हणतोय? अँग्युलर पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा. हा डी काय होईल? डिवाइड करायला जाईल. हा डी डिवाइड करायला गेला तर आन्सर काय येईल? इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा अपॉन 2d. मग हे इवन मल्टिपल काय काय पॉसिबल आहेत? 0, 2, 4 आणि 6. 0 हा इवन मल्टिपल कुणासाठी रिझर्व करून ठेवलाय? सेंट्रल मॅक्सिमा. 2 कुणासाठी येईल? फर्स्ट मॅक्सिमा. 4 कुणासाठी येईल? सेकंड मॅक्सिमा. 6 कुणासाठी येईल? थर्ड मॅक्सिमा. हा विषय लक्षात आला तुम्हाला सगळ्यांना? कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? लक्षात आला? काय करावं लागेल जर अँग्युलर पोझिशन ऑफ फिफ्थ मॅक्सिमा विचारली तर काय करावं लागेल? इथं 5वा इवन मल्टिपल टाकावा लागेल. लक्षात घ्या. समजते का? 5वा इवन मल्टिपल काय येईल? 10 येईल. करेक्ट. फिफ्थ मॅक्सिमा साठी 5वा इवन मल्टिपल काय येईल? 10. ठीक आहे, मग 10च्या हिशोबाने आन्सर काढा. एक्झॅक्ट आन्सर पाहिजे असेल तर साइन थिटा काढा आणि साइन इनव्हर्स घ्या. एक्झॅक्ट आन्सर पाहिजे असेल तर काय करा? साइन थिटाची व्हॅल्यू काढा आणि साइन इनव्हर्स घ्या. पण समजा अप्रॉक्सिमेट पाहिजे असेल तर साइन थिटाला अप्रॉक्सिमेटली किती करा? थिटा करा. समजतंय का? बर, तसंच आता मिनिमासाठी बघा. मिनिमासाठी फक्त इथला कुठला वर्ड रिप्लेस केला जाईल? इव्हनचा ऑड केला जाईल. चेक करा. सो फॉर मिनिमा ऑब्झर्व करा, याला वेळ देतो. पूर्णपणे लक्ष देऊन ऑब्झर्व करा. गोष्टी सिंपल आहेत. पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 पाहिजे. बरं, पाथ डिफरन्स ऍट गिवन पोझिशन इन टर्म्स ऑफ अँग्युलर पोझिशन थिटा असतो डी साइन थिटा. पाथ डिफरन्स ऍट गिवन पोझिशन आहे डी साइन थिटा. दॅट शुड बी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मग तो सर ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 पाहिजे. ठीक आहे,
इथं इथं विषय बेसिकली संपलाय. तुम्हाला साइन थिटा काढून साइन इनव्हर्स घ्यावे लागतात अँग्युलर पोझिशन काढण्यासाठी. पण समजा एक जर ऍडव्हान्टेज आम्हाला मिळालं की थिटा इज स्मॉल, फॉर स्मॉल अँगल थिटा साइन थिटा विल बी अप्रॉक्सिमेटली थिटा. सो डी इंटू साइन थिटाच्या ऐवजी डी इंटू थिटा म्हणा इज इक्वल टू ऑर मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. हा स्मॉल डी गेला डिवाइड करायला, म्हणजे इथे स्मॉल डी राहिला होता, बरोबर का? बर, हा ऑर ऍज इट इज राहिला. हा थिटा मीन म्हणजे काय? अँग्युलर पोझिशन्स ऑफ मिनिमा. काय येतील अँग्युलर पोझिशन्स ऑफ मिनिमा? ऑर मल्टिपल ऑफ लॅम्बडा अपॉन 2d. समजलं? ऑर मल्टिपल कसे असतील? 1, 3, 5. 1 ला करस्पॉन्डिंग फर्स्ट मिनिमा, 3 ला करस्पॉन्डिंग सेकंड मिनिमा, 5 ला करस्पॉन्डिंग थर्ड मिनिमा. लक्षात आलं? लिहून घ्या. न बघता पण लिहायचा प्रयत्न करा आणि फास्ट पण लिहायची प्रॅक्टिस करा, म्हणजे ओव्हरऑल तुमचा स्पीड पण इन्क्रीज होईल. Online people, up to this, once written, reply me clear and written. CW. लिहून झालं की सांगा मला. इतक्या दिवसात का नाही सुचलं आपल्याला? असं लेक्चर घ्यायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याला एक टेबल पाहिजे होता. आज टेबल समोर दिसला, त्याच्यावरती लॅपटॉप ठेवता येईल. झालं का? Okay, online people. झालं? ठीक आहे. काय नाही, एकदा पॉईंट समजला की तुम्ही पुढचं पण कव्हर करू शकता. झालं का? बर, पुढे चला. हेडिंग द्या अँग्युलर फ्रिंज विड्थ, आणि परत एकदा समोर लक्ष द्या. बघा जरा इकडे लक्ष द्या. अँग्युलर फ्रिंज विड्थ काढायची आहे. लिनियर फ्रिंज विड्थ काढली होती.
लिनियर फ्रिंज विड्थ म्हणजे काय होतं? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट बँड किंवा डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह डार्क बँड. लक्ष इकडे द्या सगळेजण, समोर बघा, परत लिहायला वेळ देतो. बघा, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट बँड ते डिस्टन्स होतं. ते काय होतं? डिस्टन्स होतं. त्याला काय म्हणतोय आपण? लिनियर फ्रिंज विड्थ कॅपिटल एक्स. काही लोक कॅपिटल एक्स ला काय म्हणतात? अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, थीटा, इटा, झीटा, काय बीटा. काही लोक या कॅपिटल एक्स ला बीटा असं म्हणतात, बरोबर. सो ही झाली लिनियर फ्रिंज विड्थ. मीटर मध्ये मेजर केली जाईल किंवा सेंटीमीटर मध्ये मेजर केली जाईल किंवा ऍज अ डिस्टन्स म्हणून मेजर केली जाईल. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट, सेकंड ब्राईट, थर्ड ब्राईट यांच्यामधलं डिस्टन्स, किंवा फर्स्ट ब्राईट आणि सेकंड ब्राईट यांच्यामधलं डिस्टन्स, किंवा सेकंड डार्क आणि थर्ड डार्क यांच्यामधलं डिस्टन्स, ते डिस्टन्स होतं. तो कॅपिटल एक्स होता. इथं आता आम्हाला अँग्युलर फ्रिंज विड्थ पाहिजे आहे. आम्हाला काय पाहिजे आहे? अँग्युलर फ्रिंज विड्थ पाहिजे आहे. सो अँग्युलर फ्रिंज विड्थ इज defined as the difference between the angular positions of adjacent bright bands. इथं काय होतं? लिनियर फ्रिंज विड्थला काय होतं? डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट ब्राईट बँड किंवा डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट डार्क बँड. आणि इथं काय म्हणतंय? इथं काय म्हटलेलं आहे? इट इज द डिफरन्स बिटवीन. अँग्युलर फ्रिंज विड्थ काय? अँग्युलर फ्रिंज विड्थ इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन the angular positions of adjacent bright bands or adjacent dark bands. So check करा, θ1 दिसतोय तो तुम्हाला, θ1. हा θ1 जो आहे, हा θ1 आहे सेकंड ब्राईट ची अँग्युलर पोझिशन. काय आहे? सेकंड ब्राईट ची अँग्युलर पोझिशन. आणि हा जो काय टोटल अँगल आहे θ2, हा θ2 अँगल जो आहे तो आहे अँग्युलर पोझिशन ऑफ थर्ड ब्राईट. θ2 काय आहे? अँग्युलर पोझिशन ऑफ थर्ड ब्राईट. या दोन अँग्युलर पोझिशन्स मधला डिफरन्स म्हणजे सेकंड ब्राईट आणि थर्ड ब्राईट, किंवा थर्ड ब्राईट आणि फोर्थ ब्राईट, किंवा फोर्थ ब्राईट आणि फिफ्थ, किंवा फिफ्थ आणि सिक्स्थ ऍडजेसंट ब्राईट बँड मधल्या अँग्युलर पोझिशनचा डिफरन्स. हा जो काय अँगल आहे, याला मी डबल मार्क केले बघा. हा जो काय अँगल आहे, ज्याला मी नाव अल्फा असं दिलेलं आहे, हा अल्फा अँगल म्हणजे अँग्युलर फ्रिंज विड्थ. गिवन फ्रिंज न केलेला अँगल ऍट दी सेंटर ऑफ दी स्लिट. दोन स्लिटच्या सेंटरला फ्रिंज विड्थ न केलेला अँगल किंवा एका फ्रिंज न केलेला अँगल. हे डिस्टन्स किती असणार आहे? हे डिस्टन्स किती असणार आहे? कॅपिटल एक्स. फ्रिंज विड्थ सेकंड ब्राईट आणि थर्ड ब्राईट मधलं डिस्टन्स किती असेल? कॅपिटल एक्स, बरोबर ना. फ्रिंज विड्थ, या फ्रिंज न गिवन पॉइंटला केलेला अँगल, तो अँगल म्हणजे असतो अँग्युलर फ्रिंज विड्थ. दॅट कॅन बी डिफाइंड ॲज, आता बघा की थर्ड ब्राईटची जी काय अँग्युलर पोझिशन आहे ती मायनस सेकंड ब्राईटची जी काय अँग्युलर पोझिशन आहे ती, म्हणजे हा टोटल अँगल θ2 मायनस हा अँगल θ1. हा टोटल अँगल θ2 मायनस हा अँगल θ1, म्हणजे थर्ड ब्राईटची अँग्युलर पोझिशन मायनस सेकंड ब्राईटची अँग्युलर पोझिशन, किंवा फिफ्थ ब्राईटची अँग्युलर पोझिशन मायनस फोर्थ ब्राईटची अँग्युलर पोझिशन, सेव्हन्थ ब्राईटची अँग्युलर पोझिशन मायनस सिक्स्थ ब्राईटची अँग्युलर पोझिशन. समजतंय का काय बोलतोय? मग इथं अँग्युलर फ्रिंज विड्थला नाव दिलं आपण अल्फा. ऍडजेसंट ब्राईट बँडच्या पोझिशनचा डिफरन्स किंवा ऍडजेसंट डार्क बँडच्या पोझिशनचा डिफरन्स, अशा पद्धतीनं तुम्ही अँग्युलर फ्रिंज विड्थ अल्फा कॅल्क्युलेट करू शकता. आता मी हे जे काय डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला अप्रॉक्सिमेटली या डिस्टन्सला मार्क केलेला आहे स्मॉल आर म्हणून. या ऑब्लिक डिस्टन्सला काय म्हणून मार्क केलेला आहे? स्मॉल आर. आणि फॉर स्मॉल अँगल अल्फा, हा अल्फा अँगल जर स्मॉल असेल, हा अल्फा अँगल जर स्मॉल असेल, तर मी आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, एस इज इक्वल टू आर थिटा हे रिलेशन वापरू शकतो. आर्क लेंथ इज इक्वल टू, बघा ही झाली अप्रॉक्सिमेटली आर्क लेंथ, ही काय झाली? अप्रॉक्सिमेटली आर्क लेंथ. ही झाली रेडियस आर, ही पण झाली रेडियस आर. हे डिस्टन्स झालं रेडियस आर, हे पण डिस्टन्स झालं रेडियस आर. सो ही झाली आर्क लेंथ. आर्क लेंथ किती आहे? कॅपिटल एक्स. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, एस इज इक्वल टू आर इंटू थिटा. आठवतंय का? मग ही झाली आर्क लेंथ एक्स, ही झाली रेडियस आर किंवा ही झाली रेडियस आर इंटू अँगल. अँगल आहे अल्फा.
सो x इज इक्वल टू आर अल्फा. इथंपर्यंत समजलं का सांगा मला? डाऊट आहे याच्यामध्ये? एस इज इक्वल टू आर थिटा वापरलं आपण, समजतंय? एस इज इक्वल टू आर थिटा वापरलं म्हणजे आर इंटू अल्फा वापरलं. ऍक्च्युली ही झाली आर्क लेंथ, ते डिस्टन्स आलं कॅपिटल एक्स इज इक्वल टू आर इंटू अल्फा. मग अल्फा किती आला? एक्स अपॉन आर. अल्फासाठी इक्वेशन रिअरेंज केलं. अल्फासाठी इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर अल्फा इज इक्वल टू काय आला? एक्स अपॉन आर. रिअरेंज केलं. आता ही जर एक्स ची व्हॅल्यू स्मॉल असेल, तुम्ही मला सांगा, ही जर एक्स ची व्हॅल्यू स्मॉल असेल, ही जर एक्स ची व्हॅल्यू स्मॉल असेल तर ही व्हॅल्यू आर आणि ही व्हॅल्यू डी अप्रॉक्सिमेटली इक्वल असेल की नाही? एक्स व्हेरी 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 स्मॉल इमॅजिन करायला चालू करा. एक्स जितका स्मॉल असेल तितकं आर आणि डी इक्वल असेल. समजतंय का? सो फॉर स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एक्स जनरली जे असतंच, कारण या व्हॅल्यू जनरली 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अशा रेंज मध्ये असतात, आणि ही जी व्हॅल्यू असते ती कशी असते? 100 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर. सो कम्पेअर्ड विथ दॅट व्हॅल्यू ही व्हॅल्यू फार मोठी असते. त्यामुळे एक्स तर स्मॉल व्हॅल्यूज येतो. एक्स स्मॉल व्हॅल्यू आल्यामुळं या आर ला तुम्ही अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकता? डी असं लिहू शकता. समजलं? त्यामुळे इथं मी परत काय केलेलं आहे, या स्मॉल आर ला अप्रॉक्सिमेटली डी म्हणून रिप्लेस करणार आहे. केव्हा? फॉर स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एक्स. मला अँग्युलर फ्रिंज विड्थ अल्फा तर मिळाली काय होती? एक्स अपॉन आर. पण आर ला रिप्लेस कसं करणार आहे मी? डी. मग आन्सर काय झालं माझं? एक्स अपॉन डी. बरोबर का? आहे का लक्ष सगळ्यांचं? एक्स अपॉन डी झालं. पण एक्सचा फॉर्म्युला शिकवला होता, एक्स इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. एक्स इज इक्वल टू काय? लिनियर फ्रिंज विड्थ इज इक्वल टू काय होतं? लॅमडा डी बाय डी. बरोबर का? आठवतंय का? पार्ट डिफरन्स काय होता? एक्स डी अपॉन कॅपिटल डी. पार्ट डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स. आणि मग आपण कॅपिटल एक्स साठी इक्वेशन अरेंज केलं होतं. काय आलं होतं? लॅमडा डी बाय डी. आठवतंय का? हा कॅपिटल डी आणि हा कॅपिटल डी कॅन्सल. आन्सर काय आलं? लॅमडा अपॉन डी. हे रेडियन मध्ये आन्सर लिहायचं. कुठल्या युनिट मध्ये लिहायचं? रेडियन मध्ये लिहायचं. दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर फ्रिंज विड्थ, लॅमडा अपॉन डी. लिहून घ्या. डाऊट आहे कोणाला? समजले का काय काय केलंय? एस इज इक्वल टू आर थिटा कसं वापरलं कळालं? पर्याय समजलंय? डाऊट आहे असेल तर विचारा, अदरवाईज लिहून घ्या पटपट पटपट. Online people, once you are done with writing, just reply me CW. Okay? अजून मोठं प्रोजेक्ट होतं का बघूया. मोठी स्क्रीन पण करायला पाहिजे. सर्क्युलर मोशनचे टास्क सगळेजण कंप्लीट करतील. ओके.
झालं. चला आता तुमचा रायटिंगचा स्पीड पण जरा वाढेल. चला जायचं पुढं. चलो नेक्स्ट. बघा समजून घ्या पहिल्यांदा, नंतर लिहायला वेळ देतो. ऑब्झर्व करा पहिल्यांदा, इकडे लक्ष द्या. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट YDSE एक्झाम मध्ये पण डायरेक्टली शॉर्ट फॉर्म वापरला जातो. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द व्हाईट लाईट. आतापर्यंत आपण सिंगल कलर वापरत होतो, म्हणजे कुठली लाईट, मोनोक्रोमॅटिक की पॉलिक्रोमॅटिक? मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर. मग समजा आम्ही येलो कलर वापरला, येलो कलर जर वापरला असता तर कसं दिसलं असतं मी तुम्हाला सांगतो. यातनं पण येलो कलर, यातनं पण येलो कलर. इथं दिसलं असतं येलो, इथं दिसलं असतं ब्लॅक, परत येलो, परत ब्लॅक, परत येलो, परत ब्लॅक, परत येलो, परत ब्लॅक. याला म्हणायचं इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन फ्रॉम मोनोक्रोमॅटिक लाईट. कुठली लाईट? मोनोक्रोमॅटिक लाईट. पण समजा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे दोन स्लिट्स आहेत आणि दोन स्लिट्स मधून येणाऱ्या वेव्हज इंटरफिअर होणार आहेत आणि स्क्रीनवरती आम्हाला पॅटर्न मिळणार आहे. सो दॅट इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तो जर व्हाईट लाईटनी जर केला, instead of using monochromatic light, let's say we are using the white light. आता व्हाईट लाईट मध्ये सगळेच कलर आहेत. It is a mixture of colors. So
इथनं येलो कलर पण येतोय, ब्ल्यू पण येतोय, रेड पण येतोय, ऑरेंज पण येतोय, व्हायलेट पण येतोय, हे सगळे इकडनं पण येतात, बरोबर. सो ऍट अ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन विच इज द सेंटर ऑफ द स्क्रीन, लक्ष इकडे द्या, स्क्रीनच्या सेंटरला जर मी विचार केला तर स्क्रीनच्या सेंटरला फक्त येलो कलरचा विचार करूया किंवा विब्युअरच्या सिक्वेन्शियली विचार करूयात. व्ही व्हायलेट, इकडनं व्हायलेट कलर आला, इकडनं व्हायलेट कलर आला, इकडनं पण व्हायलेट कलर आला. ओके, व्हायलेट कलरनं ट्रॅव्हल केलेला पाथ आणि इकडनं व्हायलेट कलरनं ट्रॅव्हल केलेला पाथ किती आहे? इक्वल आहे. व्हायलेट कलर साठी इथं पाथ डिफरन्स किती झाला? 0. ऑरेंज कलरनी ट्रॅव्हल केलेला पाथ टू रीच द सेंटर ऑफ द स्क्रीन आणि इकडनं ऑरेंज कलरनं ट्रॅव्हल केलेला पाथ टू रीच द सेंटर ऑफ द स्क्रीन, तो पण इक्वल आहे, बरोबर. येलो साठी पण सेम. So at the center of the screen, path difference for all the colors is 0. पहिला कलर, दुसरा कलर, तिसरा कलर, थाउजंड्स ऑफ कलर्स असतील, थाउजंड्स ऑफ कलरच्या शेड्स असतील, पण प्रत्येक कलरनी सेंटरला जो काय पाथ डिफरन्स प्रोड्यूस केला असेल तो कंपल्सरी 0 असेल, समजतंय का? त्यामुळे इथं येलो कलर प्रेझेंट असेल की अब्सेंट असेल? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ना. डिस्ट्रक्टिव्ह झाला तर काय होईल? अब्सेंट होईल. येलो कलर प्रेझेंट, व्हायलेट कलर प्रेझेंट, रेड कलर प्रेझेंट, समजतंय का? ग्रीन कलर प्रेझेंट. सो ऑल पॉसिबल कलर्स आर प्रेझेंट हिअर. सगळे कलर जर इथं प्रेझेंट असतील तर तुम्हाला तिथं परत कुठला कलर दिसेल? व्हाईट, बिकॉज व्हाईट इज अ मिक्सचर ऑफ ऑल कलर्स. बिकॉज व्हाईट इज अ मिक्सचर ऑफ ऑल कलर्स, म्हणजे परत तुम्हाला इथं व्हाईटच दिसणार, बरोबर. आता कुठला तरी एक पॉइंट चूज करूया. चला, समजा मी हा पॉइंट चूज केला. या पॉइंटला फर्स्ट वेव्ह जी काय आहे, पहिल्या सोर्स कडून आलेली वेव्ह, दुसऱ्या सोर्स कडून आलेली वेव्ह. आता या सेकंड पॉइंटला विचार करतोय मी. या सेकंड पॉइंटला जेव्हा मी विचार करतोय कुठल्या तरी डिफरंट पॉइंटला अदर दॅन द सेंटर ऑफ द स्क्रीन, पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह यांच्यामध्ये काहीतरी पाथ डिफरन्स असेल. अरे पण तो पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट, तो फिक्स असेल. तुम्ही पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकताय. S2P मायनस S1P करून, S2P मायनस S1P करून किंवा XD अपॉन कॅपिटल D करून तुम्ही पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकताय, बरोबर. पण ऍट अ गिवन पॉइंट जो काय पाथ डिफरन्स आलाय तो येलो साठी मे बी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल, रेड साठी मे बी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल, व्हायलेट साठी मे बी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल, ग्रीन साठी मे बी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल. सो ऍट अ गिवन पॉइंट जो काय पाथ डिफरन्स आहे तो प्रत्येक कलर साठी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल का? नाही. प्रत्येक कलर साठी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल का? नाही. ज्या कलर साठी तो इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे ते कलर्स इथं कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतील, ते कलर्स प्रेझेंट राहतील. आणि ऍट अ गिवन पॉइंट जो पाथ डिफरन्स आहे तो ज्या कलर साठी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे, ऍट अ गिवन पॉइंट जो काही पाथ डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स ज्या कलरसाठी, ज्या कलर्सच्या शेड्ससाठी, कलरच्या शेड म्हणजेच वेवलेन्स, प्रत्येक कलरला वेगवेगळी वेवलेन्थ आहे ना. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय शिकवलाय? पाथ डिफरन्स XD अपॉन कॅपिटल D. चला, तो तर फिक्स आहे. गिवन पॉइंटला X फिक्स आहे, स्मॉल d फिक्स आहे, कॅपिटल D फिक्स आहे. अरे पण हा पाथ डिफरन्स हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे की ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे हे लॅम्बडा ठरवणार आहे. प्रत्येक कलरसाठी जी काय वेवलेंथ आहे ती वेवलेंथ वेगवेगळी असेल. सो हा जो काय पाथ डिफरन्स आहे तो एखाद्या वेव्ह साठी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 येईल, दुसऱ्या वेवलेंथ साठी मे बी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 येईल, तिसऱ्या वेवलेंथ साठी मे बी इव्हन मल्टिपल, चौथ्यासाठी मे बी ऑड मल्टिपल. सो ऍट अ गिवन पॉइंट few colors will constructively interfere and few other colors will destructively interfere. जे डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतील ते गायब होतील, जे कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतील ते प्रेझेंट राहतील, बरोबर. मग इथं तुम्हाला व्हाईट कलर दिसेल का? व्हाईट कलर केव्हा दिसतो?
व्हाईट कलर केव्हा दिसतो? जर ऑल कलर्स कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर झाले तर ते कुठं होतात? सेंटर ऑफ द स्क्रीनला. म्हणजे तिथं सेंट्रल व्हाईट किंवा सेंट्रल बँड जो मिळतो तिथं आम्हाला व्हाईट कलर मिळू शकतो. पण बाकीच्या ठिकाणी आम्हाला सम कलर्स absent, सम कलर प्रेझेंट. सो वी गेट कलर्ड बँड्स. व्हॉट वी गेट? वी गेट कलर बँड्स. मग हे थोड्या अंतरापर्यंत आम्हाला हे कलर्ड बँड्स दिसत राहतात. सेंट्रलच्या अराउंड थोड्या अंतरापर्यंत वरती आणि थोड्या अंतरापर्यंत खाली कलर्ड बँड्स आम्हाला दिसत राहतात. पण याच्या नंतर काय होतं ते तुम्हाला सांगतो. याच्या नंतर जसं अजून आपण पुढं जायला चालू करू तस मेजॉरिटी ऑफ दी कलरच्या शेड्स प्रेझेंट असतात. मेजॉरिटी ऑफ दी कलरच्या शेड्स काय असतात? प्रेझेंट असतात. समजतंय का? थाउजंड्स अँड क्रोड्स ऑफ कलरच्या शेड्स असतील, लक्षात घ्या. प्रत्येक वेवलेंथ म्हणजे एक कलरची शेड आहे, लक्षात घ्या. सांगा विजिबल वेवलेंथची रेंज काय आहे? विजिबल लाईटच्या वेवलेंथची रेंज काय? हा, 380 नॅनोमीटर टू करेक्ट 780 नॅनोमीटर. यातली प्रत्येक एक वेवलेंथ म्हणजे एक कलरची शेड आहे. 380.1, 380.2, 380.4 नॅनोमीटर. प्रत्येक एक गोष्ट कलरची शेड आहे, लक्षात घ्या. सो जसं आपण नंतर पुढे जायला चालू होतोय, ऍज द डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल व्हाईट बँड गोज ऑन इन्क्रीजिंग, मोस्ट ऑफ दी कलर शेड्स आर प्रेझेंट. म्हणजे बाबा ब्लूची पण एक शेड आहे, येलोची पण आहे, ग्रीनची पण आहे, ऑरेंजची पण आहे. समजतंय का? व्हायलेटची पण आहे. त्यामुळे काय होतं, इकडं परत एकदा सगळे कलर्स त्यांच्या शेड्स प्रेझेंट असल्यामुळे ह्युमनला एक्सपिरियन्स जो मिळतो तो असा मिळतो की परत व्हाईट बँड दिसायला चालू झाला आणि कम्प्लिटली व्हाईट. इथं बँड वगैरे काही दिसत नाही, ते सगळंच व्हाईट दिसायला चालू होतं. सेंटरला काय मिळणार? व्हाईट स्ट्रिप मिळणार, व्हाईट बँड मिळणार. त्याच्यानंतर काही कलर्ड बँड्स मिळणार, थोडे कलर्ड बँड्स मिळतील. समजतंय का? आणि त्यानंतर काय मिळणार? कंटिन्युअसली कम्प्लीट व्हाईट रिजन. सो युनिफॉर्म व्हाईट. इथं काय लिहिलंय? युनिफॉर्म व्हाईट. बँड असं लिहिलंय का? नाही. हे सगळं नंतर व्हाईटच दिसायला चालू होतं इकडं, आणि इकडे खाली सुद्धा व्हाईटच दिसायला चालू होतं. सो इन कन्क्लुजन काय आलं? इन कन्क्लुजन आम्ही असं म्हणू शकतो, बघा मी वाचतो, लक्ष द्या. विथ द व्हाईट लाईट वी गेट अ व्हाईट सेंट्रल फ्रिंज. सेंटरला काय मिळणार आम्हाला? व्हाईट. रिझन काय? ऑल कलर्स कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर. सो ऑल कलर प्रेझेंट म्हणजे व्हाईट कलर दिसणार. ऍट अ पॉइंट ऑफ झिरो पार्ट डिफरन्स. करेक्ट. सेंटरला आमचा झिरो पार्ट डिफरन्स आहे. फॉलोड बाय दी फ्यू कलर्ड फ्रिंजेस. त्यानंतर आम्हाला काय मिळतात? वरती आणि खाली थोड्याशा कलर्ड फ्रिंजेस मिळतात. थोड्याशा कलर्ड फ्रिंजेस मिळतात. एखादी थोडीशी रेडिश दिसेल, थोडीशी येलोइश दिसेल, असे डिफरंट कलर्स तुम्हाला या झोन मध्ये दिसतात. ऑन दी बोथ साइड्स ऑफ दी सेंट्रल मॅक्सिमा. दी कलर सून स्टार्ट्स फेडिंग ऑफ टू द युनिफॉर्म व्हाईट. आणि थोड्या वेळानंतर काय होतंय? सेंटरला तर आम्हाला इथं व्हाईट मिळाला, थोडा वेळ आम्हाला कलर्ड बँड्स मिळाले, आणि त्याच्या पुढे मात्र सगळं व्हाईट दिसायला चालू होते परत. कारण मोस्ट ऑफ दी कलरच्या शेड्स पुन्हा प्रेझेंट असतात, कारण त्यांचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणं पॉसिबल आहे. समजतंय? लॉजिक कळालं? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द व्हाईट लाईट. इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय? पॉलीक्रोमॅटिक लाईट. सो दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द पॉलीक्रोमॅटिक लाईट. पॉलीक्रोमॅटिक लाईट असेल तर सेंटरला ऑल कलर्स, त्यानंतर कलर बँड्स, आणि त्यानंतर परत एकच कलर, असं ऑलवेज होतं पॉलीक्रोमॅटिक लाईट बरोबर. समजतंय का? लिहून ठेवा, लिहून घ्या ती नोट. लिहून झालं की सांगा.
लिहा, आजच्या लेक्चरला थोडंसं भरपूर लिहावं लागेल तुम्हाला, इन्फॉर्मेशन आहे सो थोडंसं लिहावं लागेल. हे ऍडिशनल आहे, एक्स्ट्रा आहे, हे नाही लिहिलं तरी चालेल. झालं की सांगा. Online people, tell me once done. CW. झालं? लिहा, बरोबर लिहा. एक स्टेटमेंट वाचल्यानंतर मनात ठेवून ते कम्प्लिटली लिहिता आलं पाहिजे. एक एक शब्द बघून लिहायचा नसतो. कसं करताय का? आहे ना? होतील एक 2-4 लेक्चर मध्ये रायटिंग स्पीड तुमची इम्प्रूव्ह होती. झालं का? चला पुढं. एक क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन लिहायची गरज नाही, डेटा आपण लिहू आणि सॉल्व्ह करू, ट्राय करायचा सॉल्व्ह करू.
ट्राय करूया चला. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मिक्सचर ऑफ टू वेवलेंथ्स, दोन कलर आहेत बघा. पहिली वेवलेंथ लिहा, λ1 इज इक्वल टू 3000 अँगस्ट्रॉम युनिट. आता अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻⁻⁴ किती येणार? 10⁻⁻ आलं -10 मीटर. सेकंड वेवलेंथ काय दिली आहे क्वेश्चन मध्ये? 9000 अँगस्ट्रॉम युनिट. क्वेश्चन लिहा आता माझ्या बरोबर. 9000 अँगस्ट्रॉम युनिट आर युज्ड, दोन वेवलेंथ्स यूज केलेले आहेत. इफ स्मॉल डी इज इक्वल टू 1 मिलीमीटर, स्मॉल डी इज इक्वल टू 1 मिलीमीटर, डिस्टन्स बिटवीन दी स्लिट्स दिलेला आहे, अँड कॅपिटल डी इज इक्वल टू 1 मीटर. स्लिट्स मधलं डिस्टन्स स्मॉल डी आणि स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स कॅपिटल डी ते दिलेले आपल्याला 1 मीटर. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमा at which there is complete darkness. आणि इथं त्यांनी हिंट पण दिली आहे, there is complete darkness where the minima of the two waves coincides. म्हणजे पहिल्या कलरचा पण तिथं मिनिमाच पाहिजे आणि दुसऱ्या कलरचा पण त्या पॉइंटला काय पाहिजे? मिनिमाच पाहिजे. सो इथं जो काय क्वेश्चन आहे तो असा आहे, लिहा क्वेश्चन असा आहे की पुढं फाइंड find the distance of point from central maxima find the distance of point from central maxima at which there is complete darkness, at which there is कंप्लीट डार्कनेस. कंप्लीट डार्कनेस मिळायला पाहिजे. किती कलर्स वापरले? 2 कलर्स. दे हॅव यूज 2 कलर्स. बर, आता कंप्लीट डार्कनेस मिळण्यासाठी पहिल्या कलरचा पण मिनिमाच पाहिजे त्या पॉइंटला आणि दुसऱ्या कलरचा पण काय पाहिजे त्या पॉइंटला? मिनिमाच पाहिजे. बरोबर. सो गिवन पॉइंट आपण म्हणूया लेट at distance x we have complete darkness. बरोबर. होतंय कसं, तर स्क्रीन वरती जो काय पॅटर्न आम्हाला मिळतो, पहिल्या कलरचा पॅटर्न तर मिळतोच, प्लस दुसऱ्या कलरचा पण पॅटर्न मिळतो. सो 2 कलरचे पॅटर्न्स आम्हाला दिसतात. समजा एक आहे रेड आणि दुसरा आहे ब्ल्यू. एक आहे रेड कलर आणि दुसरा आहे ब्ल्यू कलर. यातनं पण रेड येतोय, यातनं पण रेड येतोय. मग इथं आम्हाला काय दिसेल? रेड ब्लॅक, रेड ब्लॅक, रेड ब्लॅक. सेंटरला तर रेड ब्लॅक, रेड ब्लॅक, रेड ब्लॅक असे बँड तुम्हाला दिसायला चालू होतील वरती आणि खाली. हा झाला रेडचा पॅटर्न. लक्ष इकडे द्या, समोर लक्ष द्या. हा झाला रेडचा पॅटर्न. बरोबर. ब्ल्यूचा पण पॅटर्न मिळायला चालू होतोय, पण ब्ल्यूचा पॅटर्न काय रेड बरोबर एक्झॅक्टली ओव्हरलॅप व्हायचं काहीच कारण नाहीये, कारण ब्ल्यूची फ्रिंज विड्थ वेगळी असते आणि रेडची फ्रिंज विड्थ वेगळी असते. म्हणजे पहिल्या वेवलेंथ साठी फ्रिंज विड्थ x इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? लॅम्डा डी बाय डी. x इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? लॅम्डा डी बाय डी. बरोबर. x इज इक्वल टू फॉर्म्युला जर लॅम्डा डी बाय डी असेल तर पहिल्या कलर साठी जी काही फ्रिंज विड्थ असेल ती λ1 डी बाय डी अशी लिहावी लागेल आणि दुसऱ्या कलर साठी जी काही फ्रिंज विड्थ असेल ती λ2 डी बाय डी अशी लिहावी लागेल. सो रेड कलरचे बँड्स आम्हाला दिसतील, ब्ल्यू कलरचे बँड्स पण आम्हाला दिसतील. मी असंच एकाला रेड आणि एकाला ब्ल्यू मुद्दाम म्हणतो. कुठलेही 2 कलर्स, दोन पॅटर्न्स तुम्हाला एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले दिसतील. गिवन पॉइंटला कंप्लीट डार्कनेस जर मिळायची असेल, गिवन पॉइंटला जर कंप्लीट डार्कनेस मिळायची असेल तर पहिल्या पॅटर्नचा आपण मिनिमाच तिथं पाहिजे आणि दुसऱ्या पॅटर्नचा पण काय पाहिजे? मिनिमाच पाहिजे. समजलं? मग गिवन डिस्टन्स एक्स जे काय आहे ते गिवन डिस्टन्स एक्स हे दोन्ही पॅटर्न साठी पोझिशन ऑफ मिनिमा आहे. समजतंय का?
इथे त्यांनी हिंट पण दिली आहे, देअर इज कम्प्लीट डार्कनेस वेअर द मिनिमम ऑफ दी टू वेव्स कोइन्साइड. दोन्ही पॅटर्नचे मिनिमा ज्या पॉइंटला ओव्हरलॅप होत आहेत तो पॉइंट म्हणजे काय असणार आहे, कम्प्लीट डार्कनेस वाला पॉइंट असणार आहे. जर मल्टिपल वेवलेन्स दिलेल्या असतील तर, एकापेक्षा जास्त पॅटर्न दिसत असतील तर पहिल्या वेव्हचा पॅटर्न दिसणार किंवा पहिल्या कलरचा पॅटर्न दिसणारच आहे, दुसऱ्या कलरचा पॅटर्न पण दिसणारच आहे. सो याच्या पुढे मी आता याला कसं सॉल्व्ह करतो बघा. जे डिस्टन्स आम्हाला विचारलंय ते आहे एक्स. त्याला मी काय म्हणणार, पोझिशन ऑफ nth मिनिमा, पोझिशन ऑफ nth मिनिमा ऑफ दी फर्स्ट वेव्ह. पहिल्या वेव्हचा काय म्हणणार किंवा पहिल्या पॅटर्नचा nth मिनिमा, आणि तीच पोझिशन असणार आहे लेट्स से mth मिनिमा, तीच पोझिशन असणार आहे nth मिनिमाची दुसऱ्या पॅटर्नची. म्हणजे पहिल्या पॅटर्नचा 5वा मिनिमा आणि समजा दुसऱ्या पॅटर्नचा 6वा मिनिमा एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले तर तिथं त्या पॉइंटला काय मिळेल तुम्हाला, कम्प्लीट डार्कनेस मिळेल. समजतंय का? हे लक्षात आलं का तुम्हाला? पहिल्या वेव्हलेंथला करस्पॉन्डिंग जो काय मिनिमा मिळाला तो समजा nth मिनिमा मिळाला, दुसऱ्या वेव्हलेंथला किंवा दुसऱ्या पॅटर्नला करस्पॉन्डिंग जो काय मिनिमा मिळाला तो mth मिनिमा मिळाला. इथपर्यंत लक्षात आलं? आणि ते डिस्टन्स मला एक्स कॅल्क्युलेट करायचं हे लक्षात घ्या. मग पहिल्यांदा आपण आता याला सॉल्व्ह करणार, याला सॉल्व्ह करणार. आता कसं सॉल्व्ह करतो बघा. पोझिशन ऑफ nth मिनिमा काय असणार आहे, n मायनस हाफ इंटू एक्स. अरे पण पहिल्या पॅटर्नची फ्रिंज विड्थ म्हणजे काय, x1 बरोबर का, इज इक्वल टू mth मिनिमा. पोझिशन ऑफ mth मिनिमा काय असणार, अर्धा वजा करायचा m मायनस हाफ, बरोबर का? समजतंय का सगळ्यांना? mth मिनिमा ऑफ सेकंड पॅटर्न m मायनस हाफ टाइम्स कॅपिटल एक्स. अरे पण सेकंड पॅटर्नची फ्रिंज विड्थ, देअरफॉर इथं काय होणार, n मायनस हाफ. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी. x इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी. सो हा झाला लॅम्डा 1. डी आणि डी तर दोघांसाठी सेम आहे, स्लिट मधलं डिस्टन्स दोन्ही पॅटर्नसाठी सेमच आहे, कॅपिटल डी दोन्ही पॅटर्नसाठी सेमच आहे. फक्त इथं x1 ला करस्पॉन्डिंग लॅम्डा 1 म्हणावं लागेल. m मायनस हाफ इंटू x2, x इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी म्हणजे लॅम्डा 2 इंटू डी बाय डी. आता यातलं काय काय कॅन्सल होते बघा, डी बाय डी ला डी बाय डी कॅन्सल, n मायनस हाफ, n मायनस हाफ ला असं लिहिता येईल 2n मायनस 1 अपॉन 2, डी बाय डी ला डी बाय डी कॅन्सल इंटू लॅम्डा 1 ऍज इट इज इक्वल टू m मायनस हाफ ला 2m मायनस 1 अपॉन 2 असं लिहिता येईल. डी ला डी कॅन्सल झालेला आहे, डी बाय डी ला डी बाय डी कॅन्सल झालेला आहे इंटू लॅम्डा 2 ऍज इट इज, बरोबर. आता याच्या पुढे काय काय होईल बघा, हा 2 कॅन्सल होईल, 2m मायनस 1 2m प्लस 2n मायनस 1 इंटू लॅम्डा 1 2m मायनस 1 इंटू लॅम्डा 2. सो 2n मायनस 1 इंटू लॅम्डा 1 इज इक्वल टू 2m मायनस 1 इंटू लॅम्डा 2. हे सगळं आपण का करायला लागलोय, सो दॅट वी कॅन गेट दी व्हॅल्यूज ऑफ m अँड n. कितवा मिनिमा एकदा कळालं तर तो किती अंतरावरती असेल हेही कळेल, आणि ते अंतरच तुम्हाला विचारलं, लक्षात घ्या. समजतंय का? एकदा आम्हाला कळालं की बाबा याचा n किंवा याचा n दोन्हीपैकी एक काही कळालं तरी चालतंय. बर, सो पुढे काय करता येईल मला, लॅम्डा 1 लॅम्डा 2 च्या व्हॅल्यू दिल्यात का आपल्याला, जरा चेक करा. कारण इथं मला आता रेशो मिळेल असं वाटतंय. सो साधारण इथं मला आता असं लिहिता येईल बघा, 2n मायनस 1 अपॉन 2m 2n मायनस 1 आणि हा 2m मायनस 1 इज इक्वल टू लॅम्डा 2 अपॉन लॅम्डा 1. इथं चुकायचं नाही, इथं लॅम्डा 1/2 नाही आलं, इथं लॅम्डा 2/1 आलेला आहे. बरं, लॅम्डा 2 किती दिलाय बघा, 9000 अँगस्ट्रॉम युनिट. युनिट कन्वर्ट करायची गरज नाही आहे कारण रेशो घ्यायला लागलो. वरती पण अँगस्ट्रॉम युनिट मध्येच आहे, खाली पण अँगस्ट्रॉम युनिट मध्येच आहे. इथे किती आहे, 3000 अँगस्ट्रॉम युनिट. आन्सर काय आलं, 3:1. बर, आन्सर आलं 3:1. म्हणजे असं म्हणता येईल का मला, समजा न्यूमरेटरला इक्वल टू 3 अज्युम केलं आणि डिनॉमिनेटरला इक्वल टू 1 अज्युम केलं, अज्युमिंग न्यूमरेटर इक्वल टू 3 अँड अज्युमिंग डिनॉमिनेटर इक्वल टू 1, या m आणि n च्या पॉसिबल व्हॅल्यूज काय येतील? हा, n किती येईल चेक करा, n 2 आला, अँड 2m मायनस 1 ला 1 अज्युम करून m किती येतोय बघा, m किती येतोय
1. समजतंय का? याचा अर्थ असा झाला का N2 आला. N2 आला म्हणजे काय? दुसरा मिनिमा. पहिल्या पॅटर्नचा दुसरा मिनिमा कशा बरोबर ओव्हरलॅप झालाय? एम किती आहे चेक करा. एम किती आहे? 1. दुसऱ्या पॅटर्नचा फर्स्ट मिनिमा. समजतंय का? हा दुसरा पॅटर्न ना, सेकंड वेवलेंथ. हा पहिला पॅटर्न ना, फर्स्ट वेवलेंथ. पहिल्या पॅटर्नचा nth मिनिमा कशा बरोबर ओव्हरलॅप झालाय? दुसऱ्या पॅटर्नच्या nth मिनिमा बरोबर. पहिल्या पॅटर्नचा nth मिनिमा कशा बरोबर ओव्हरलॅप झालाय? दुसऱ्या पॅटर्नच्या nth मिनिमा बरोबर. समजतंय? ओव्हरलॅप झालेत म्हणून तर त्यांच्या पोझिशन सेम घेतल्यात ना. पोझिशन फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन एक्स सेम घेतलंय ना. समजलं? सो आता आम्हाला काय करायचं आहे? आता आम्हाला हा एक्स काढायचा आहे. हा एक्स कसा काढू शकतोय आपण? नाव जो काही एक्स आम्हाला विचारलाय तो एक तर तुम्ही nth मिनिमाची पोझिशन फॉर दी फर्स्ट पॅटर्न असं काढू शकता किंवा mth मिनिमाची पोझिशन फॉर दी सेकंड पॅटर्न. कुठलंही काढा. हा एक्सच विचारलाय तुम्हाला. मग मी काढणार पोझिशन ऑफ nth मिनिमा फॉर फर्स्ट पॅटर्न. पोझिशन ऑफ nth मिनिमा काय असणार आहे? n-12 इंटू एक्स. पण एक्स म्हणजे काय? फ्रिंज विड्थ. कुठल्या पॅटर्नची? पहिल्या पॅटर्नची, पहिल्या वेवलेंथच्या करस्पॉन्डिंग पॅटर्नची. n-12 n किती आलाय? 2 आलाय. सो इथं उत्तर येणार 2-12. आणि एक्सचा फॉर्म्युला माहित आहे लॅम्डा डी बाय डी. एक्सचा फॉर्म्युला माहित आहे लॅम्डा डी बाय डी. पण x1 म्हटले पहिल्या पॅटर्नला करस्पॉन्डिंग फ्रिंज विड्थ. सो मला इथं लॅम्डा 1 म्हणावं लागेल. आता यातल्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. फर्दर यू कॅन सॉल्व. पुढचं सगळं सॉल्व करता येते. पण लॅम्डा 1 दिलाय तुम्हाला 3000 अँगस्ट्रॉम युनिट. स्मॉल डी पण दिलाय, कॅपिटल डी पण दिलाय, एन आपण कॅल्क्युलेट केलाय. हे एक्स विचारलं होतं. कुठं तुम्हाला कम्प्लीट डार्कनेस मिळेल. समजलंय का? चेक करा. पहिल्यांदा सांगा मला सगळेजण. क्वेश्चन समजला? लक्षात आला तुम्हाला? काय केलं कळलंय? समजले का? लिहून घ्या. डाऊट असेल विचारा. मागची स्लाइड. एक सेकंड. मागची स्लाइड. क्वेश्चन लिहायची गरज नाहीये. आपण इथं गिवन लिहिलंय, टू फाइंड लिहिलंय आणि आपल्याला एक्स हा विचारलेला आहे. एक्स आपण जे कॅल्क्युलेट करणार आहोत तिथं सांगितलंय आपण काय आहे ते. झालं? जाऊ का पुढच्या स्लाइडवर? हे झाले ना सगळ्यांचं लिहून? क्वेश्चन लिहून झाला होता? चला पुढे लिहून ठेवा. राहिले का बघा लिहायचं यातलं काय? सो आपण आता काही असे क्वेश्चन सोडवले ज्याच्यामध्ये पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे, एकापेक्षा जास्त कलर आहे. तुम्हाला लॅम्डा 1 दिलाय, स्मॉल डी दिलाय, कॅपिटल डी दिलाय. आता इथं फक्त पुट दी व्हॅल्यूज आणि गेट दी आन्सर एवढंच गेम आहे, बाकी काही नाही. तुम्हाला कॉलेजमध्ये किती तारखेला जायचंय? उद्या जायचंय. 12 वाजता जायचं. 12:30. जायचं.
सॅटर्डेला 12 वाजता जायचं. बरं, उद्या 2:30. ओके फाईन. हा लक्ष दे, इकडे लक्ष दे. झालं का नाही? कर की पुढचं स्वतः. देऊ शकतोस ना स्वतः? करू शकतोस ना स्वतः? जायचं पुढं. जरा ऑब्झर्व करा, लक्ष द्या इकडं. काय लिहून घेऊ नका, पहिल्यांदा ऑब्झर्व करा. एक एक कंडिशन डिस्कस करूयात. हा, समोर लक्ष द्या. कंडिशन फॉर ऑब्टेनिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे म्हणजे गिवन पॉइंटला मॅक्सिमा आहे तर कायमचा मॅक्सिमा पाहिजे. गिवन पॉइंटला मिनिमा आहे तर कायमचा मिनिमा पाहिजे. गिवन पॉइंटला कायमचा मॅक्सिमा मिळण्यासाठी गिवन पॉइंटला फेज डिफरन्स कायमचा इव्हन मल्टिपल ऑफ पाय असला पाहिजे. फेज डिफरन्स म्हणतोय. पाथ डिफरन्स काय असला पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ λ/2. आणि फेज डिफरन्स काय असला पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ पाय. हे झालं मॅक्सिमासाठी, गिवन पॉइंटला कायमचा मॅक्सिमा असण्यासाठी. ओके, पॅटर्न स्टेडी पाहिजे. टाइम नुसार गिवन पॉइंटला इंटेन्सिटी चेंज व्हायला पाहिजे की फिक्स पाहिजे? बोला, स्टेडी पॅटर्न पाहिजे म्हणजे गिवन पॉइंटला इंटेन्सिटी सेम पाहिजे की डिफरंट पाहिजे? टाइम नुसार बदलत गेली पाहिजे? सेम पाहिजे. मग कंटिन्युअसली जर इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट सेम पाहिजे असेल तर गिवन पॉइंटला फेज डिफरन्स बिटवीन दी टू वेव्स हा ऑलवेज काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. गिवन पॉइंटला फेज डिफरन्स कॉन्स्टंट असण्यासाठी, स्क्रीनवरच्या गिवन पॉइंटला फेज डिफरन्स कॉन्स्टंट असण्यासाठी, चला भले तो इव्हन मल्टिपल ऑफ पाय असेल किंवा ऑड मल्टिपल ऑफ पाय असेल, जो काय असेल तो कॉन्स्टंट पाहिजे. समजतंय का? ते असण्यासाठी सोर्सेसच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली इक्वल पाहिजे. पहिल्या स्लिट मधून येणारी वेव्ह आणि दुसऱ्या स्लिट मधून येणारी वेव्ह त्यांच्या वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली काय पाहिजेत? इक्वल पाहिजे. एक्झॅक्टली इक्वल पाहिजेत. आणि एक्झॅक्टली इक्वल फ्रिक्वेन्सी असणारे सोर्सेस जर तुम्ही तयार केले किंवा स्लिट्स जर तुम्ही मिळवल्या तर तुम्ही त्या दोन सोर्सेसना कोव्हरंट सोर्सेस असं म्हणू शकता. सो मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन फॉर ऑब्टेनिंग द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जी आहे ती आहे दी टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोव्हरंट. हे नसेल तर काय होईल? गिवन पॉइंटला बघा, आता मी वाचतो, लक्ष द्या. कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, सगळ्यात महत्वाची जी कंडिशन आहे ती ही एकच आहे. याच्या पुढे बाकीच्या अलाइड कंडिशन्स आहेत त्या आम्हाला इझिली समजतात, पण हे थोडस व्यवस्थित समजून घ्या. लक्ष द्या. दी टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोव्हरंट. इफ दी सोर्सेस आर इनकोव्हरंट, जर सोर्सेस कोव्हरंट नसतील, त्यांच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली इक्वल नसतील, then the phase difference between the waves at a given point, given point ला येणाऱ्या waves मधला phase difference will go on changing. टाइम नुसार तो चेंज व्हायला चालू होईल. अरे गिवन पॉइंटला फेज डिफरन्स चेंज व्हायला चालू झाला, कधी इंटेन्सिटी वाढत जाईल, कमी होत जाईल, परत वाढत जाईल, परत कमी होत जाईल, आणि ते इतक्या फास्ट होईल की तुम्हाला तिथे बँड वगैरे काय दिसणार नाही. कंटिन्युअसली तुम्हाला तो कलर दिसायला चालू होईल. समजतंय का? will go on changing and hence intensity at that point will go on changing. given point ला phase difference change व्हायला चालू झाला की given point ला intensity पण चेंज व्हायला चालू होईल. पहिली कंडिशन लक्षात आली सगळ्यांना? बाबा इकडं पहिली कंडिशन समजली. सोर्सेस कसे पाहिजेत? ऑलवेज कोव्हरंट पाहिजेत. नसतील तर काय होईल? गिवन पॉइंटला फेज डिफरन्स चेंज व्हायला चालू होईल टाइम नुसार, गिवन पॉइंटला इंटेन्सिटी पण चेंज व्हायला चालू होईल टाइम नुसार. मग कुठला स्टेडी पॅटर्न? पॅटर्न स्टेडी पाहिजे म्हणजे फिक्स पाहिजे. दुसरा आहे द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. सोर्सेस मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होईल? अदरवाइज वी विल गेट colored bands instead of perfect bright and dark bands of single color. पटलंय का हे तुम्हाला? सोर्सेस मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होईल? कलर्ड बँड्स मिळतील. पण जर तुम्ही मोनोक्रोमॅटिक लाईट वापरली, तर समजा मोनोक्रोमॅटिक लाईट वापरली, फक्त ब्ल्यू कलरची शेड वापरली, तर काय मिळेल आम्हाला? ब्ल्यू ब्लॅक. ब्ल्यू ब्लॅक. ब्ल्यू कलर दिसेल, एकदम इंटेन्स ब्ल्यू कलर दिसेल, हळूहळू ब्ल्यू फेड ऑफ होत जाईल, ब्ल्यूची इंटेन्सिटी हळूहळू डिक्रीज होत जाईल, ब्लॅक दिसेल. परत ब्लॅकची इंटेन्सिटी इन्क्रीज होत, परत ब्ल्यूची शेड, परत ब्ल्यूची शेड कमी कमी होत जाईल, परत ब्लॅक,
परत ब्ल्यूची शेड, असे तुम्हाला बँड दिसतील. जर एकच कलर वापरला तर. मल्टिपल कलर असतील, पॉलिक्रोमॅटिक लाईट वापरली तर काय नाही, तर मात्र त्या केसमध्ये तुम्हाला परफेक्ट ब्राईट आणि डार्क बँड्स मिळणार नाही. काय मिळेल आम्हाला? कलर्ड बँड्स मिळतील. ओके. तिसरी कंडिशन आहे, दी टू इंटरफिअरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम अँप्लिट्यूड. दोन्ही वेव्हचा अँप्लिट्यूड काय पाहिजे? सेम पाहिजे. अदरवाइज वी विल नॉट गेट परफेक्ट डार्क बँड्स. बिकॉज मॅक्सिमम अँप्लिट्यूड ऍट गिव्हन पॉईंट काय मिळेल आम्हाला? A1 प्लस A2. त्यात काय अडचण नाही. मिनिमम अँप्लिट्यूडचा विचार करा. मिनिमम अँप्लिट्यूड किती येणार आम्हाला गिव्हन पॉइंटला? जेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो तेव्हा मिनिमम अँप्लिट्यूड किती मिळतो आम्हाला? A1 मायनस A2. मला सांगा, ब्ल्यू कलर ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर ब्लॅक कलर. अरे ब्लॅक कलर मिळायचं आहे म्हणजे काय मिळायला पाहिजे? कम्प्लिटली डार्क ना. ब्ल्यू पूर्णपणे अब्सेंट झाला. कळतंय का? असं झालंय का? ब्ल्यू फार जास्त ब्राईट आहे, परत ब्ल्यू ची मिनिमम इंटेन्सिटी, ब्ल्यू ची मॅक्सिमम इंटेन्सिटी, ब्ल्यू ची मिनिमम इंटेन्सिटी. याला परफेक्ट पॅटर्न म्हणत नाही. परफेक्ट पॅटर्न म्हणजे काय पाहिजे? ब्ल्यू ची मॅक्सिमम इंटेन्सिटी मग ब्लॅक, परत ब्ल्यू ची मॅक्सिमम इंटेन्सिटी मग ब्लॅक. का असं पाहिजे काय? ब्ल्यू ची मॅक्सिमम इंटेन्सिटी, ब्ल्यू ची मिनिमम इंटेन्सिटी, ब्ल्यू ची मॅक्सिमम इंटेन्सिटी, ब्ल्यू ची मिनिमम इंटेन्सिटी. आम्हाला परफेक्ट पॅटर्न पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? ब्ल्यू ब्लॅक, ब्ल्यू ब्लॅक. म्हणजे ब्ल्यू कम्प्लिटली अब्सेंट व्हायला पाहिजे. ब्ल्यू कम्प्लिटली अब्सेंट जर व्हायचा असेल तर मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड जो आहे तो 0 असलाच पाहिजे. बिकॉज इंटेन्सिटी ऍट गिव्हन पॉइंट इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. जर इंटेन्सिटी परफेक्टली डार्क बँडला इंटेन्सिटी जर तुम्हाला 0 पाहिजे असेल, म्हणजे ब्लॅक कलर दिसायचा असेल, तर हा अँप्लिट्यूड 0 असलाच पाहिजे. म्हणजे मिनिमम अँप्लिट्यूड जर 0 झाला तर आणि तरच तुम्हाला परफेक्टली डार्क बँड मिळेल. समजतंय का? अदरवाईज ब्ल्यूचा मॅक्सिमा, ब्ल्यूचा मिनिमा, ब्ल्यूचा मॅक्सिमा, ब्ल्यूचा मिनिमा असं मिळेल. ब्ल्यूचा मिनिमा पाहिजे की ब्लॅक पाहिजे? ब्लॅक पाहिजे. तर मात्र काय करावं लागेल? हे दोन्ही अँप्लिट्यूड A1 आणि A2 काय असले पाहिजे? एक्झॅक्टली इक्वल असले पाहिजे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल त्या त्या ठिकाणी डार्क बँड मिळेल. कुठल्या कलरचा? ब्लॅक. समजतंय का? कुठल्या कलरचा मिळेल डार्क बँड? ब्लॅक. समजतंय? त्यासाठी आम्हाला A1 इक्वल टू A2 ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट कंडिशन बघा. नेक्स्ट कंडिशन आहे सेपरेशन बिटवीन दी स्लिट्स. दोन स्लिट मधलं जे काय सेपरेशन आहे, सेपरेशन बिटवीन दी स्लिट्स दॅट इज स्मॉल डी शुड बी स्मॉल. स्मॉल डी स्लिट मधलं सेपरेशन, दोन स्लिट मधलं जे काय डिस्टन्स आहे, इथं होती स्लिट S1, इथं होती स्लिट S2. या दोन स्लिट मधलं जे काय डिस्टन्स आहे ते जितकं लहान असेल तितकं बरं आहे. इथं स्क्रीन होती, स्क्रीन आणि स्लिट मधलं डिस्टन्स कॅपिटल डी होतं. याचं कारण बघूया. स्मॉल डी जितका लहान तितकं बरं. असं का म्हणतात? वाय दे वॉन्ट दिस स्मॉल डी स्मॉल एज पॉसिबल? सिंपल रिझन आहे, टू ऑब्टेन द डिस्टिंक्ट पॅटर्न, दॅट इज टू ऑब्टेन द लार्ज फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ जर लार्ज पाहिजे असेल, दोन ब्राईट मध्ये भरपूर डिस्टन्स जर पाहिजे असेल किंवा दोन डार्क मध्ये भरपूर डिस्टन्स जर पाहिजे असेल तर हा स्मॉल डी जितका लहान असेल तितकं बरं. समजतंय का? नाहीतर काय होईल तुम्हाला सांगतो. समजा हा स्मॉल डी सफिशियंटली स्मॉल नाहीये. हा जो काही डी आहे डिनॉमिनेटर मधला डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स स्मॉल नाही मेंटेन केलं तर एक्स काय मिळेल? हा लार्ज झाला तर कॅपिटल एक्स, स्मॉल. कॅपिटल एक्स समजा स्मॉल मिळाला आणि असं झालं एका सेंटीमीटर मध्ये 50 बँड्स दिसले. 1 सेंटीमीटर मध्ये 50 बँड्स दिसत असतील म्हणजे 50 फ्रिंजेस मिळाल्या. फ्रिंज विड्थ स्मॉल होईल की नाही? स्मॉल डी लार्ज झाला तर फ्रिंज विड्थ काय होईल? स्मॉल. फ्रिंज विड्थ स्मॉल झाली म्हणजे डिस्टन्स बिटवीन ब्राईट काय झालं? स्मॉल झालं. दोन ब्राईट मधलं डिस्टन्स इतकं कमी झालं की मधला डार्क बँड पण तुम्हाला दिसेना डोळ्याला. अडचण होईल की नाही? पॅटर्न डिस्टिंक्टली बघता येईल का? नाही. अदरवाइज यू हॅव टू यूज द मायक्रोस्कोप. नाहीतर काय करावं लागतं? मग मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. म्हणून ते काय करतात? मायक्रोस्कोप यूज करायला लागू नये म्हणून दोन ब्राईट मध्ये दोन डार्क मध्ये जास्त डिस्टन्स मिळावं म्हणून दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स कमीत कमी ठेवतात. कळतंय का? आलं का लक्षात? समजलं? मग दुसरा पण ऑप्शन आहे, सर कॅपिटल डी जितकं मोठं करता येईल तितकं मोठं करा.
जसं हा प्रोजेक्टर जितक्या लांब ठेवू तितकं मोठं दिसणार आहे, समजतंय का? तसं ही स्क्रीन जितक्या लांब ठेवू आपण, ही स्क्रीन जितक्या लांब ठेवू, बघा दोन वेज आहेत. एक्स वाढवण्यासाठीचा, फ्रिंज विड्थ वाढवण्यासाठीचे दोन ऑप्शन आहेत. स्मॉल डी कमी करा किंवा कॅपिटल डी इन्क्रीज करा. समजते का मी काय बोलतोय? सो सेकंड ऑप्शन पण आहे, तोच इथे लिहिलाय. बिट नंबर 5 मध्ये काय सांगितलंय बघा, डिस्टन्स बिटवीन दी स्लिट्स अँड द स्क्रीन शुड बी लार्ज. म्हणजे हा कॅपिटल डी जितका मोठा असेल तितकी फ्रिंज विड्थ काय मिळेल? मोठी मिळेल. फ्रिंज विड्थ मोठी मिळाली म्हणजे दोन ब्राईट मध्ये सफिशियंट डिस्टन्स आहेत, ते दोन तुम्हाला सेपरेट म्हणून बघता येतील. समजतंय का? ते जर इतक्या जवळ असतील की तुम्हाला सेमच दिसतील तर काय उपयोग आहे का त्याचा? नाही. समजलं का मी काय बोलतोय? हा बर. नेक्स्ट पॉइंट काय बघा, दी स्लिट शुड बी नॅरो. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. नाहीतर काय होतंय मी तुम्हाला सांगतो, स्लिट्स नॅरो नसतील तर, या स्मॉल डी डिस्टन्स विषयी मी बोलत नाहीये, या स्मॉल डी डिस्टन्स विषयी मी बोलत नाहीये, मी बोलतोय स्लिट विड्थ विषयी. आय एम टॉकिंग अबाउट स्लिट विड्थ. हे ऍक्च्युली असं आहे ना, इथे एक स्लिट आहे छोटीशी, त्यानंतर इथे एक स्लिट आहे. ही जी काय स्लिट विड्थ आहे आणि ही जी काय स्लिट विड्थ आहे, या स्लिट विड्थ अगदी लहान पाहिजेत. ते स्टार्टिंगला पण मी तुम्हाला सांगितलं होतं, या स्लिट विड्थ जर स्मॉल नसतील तर काय होईल सांगतो मी तुम्हाला. Otherwise, large number of waves will come from the single slit and will interfere at a given point. This will blur the pattern. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला इथं दाखवतो, समजून घ्या. इथं जी काय स्लिट आहे, इथं जी काय स्लिट आहे त्याची विड्थ इतकी लहान असली पाहिजे की ऍज इफ तिथनं एकच वेव यायला लागली. पण तीच स्लिट जर समजा, तीच स्लिट विड्थ जर आपण समजा वाढवली, मोठी केली, तर काय होतंय, तर ऍट अ गिवन पॉइंट इथनं एक वेव येणार आहे, इथनं अजून एक वेव येईल. म्हणजे या पॉइंट मधून गिवन पॉइंटला मल्टिपल वेव्ह येतील. अरे एका सोर्स मधून एक वेव येणं एक्सपेक्टेड होतं, इथनं एक वेव येईल, इथनं एक वेव येईल, इथनं एक वेव येईल. समजतंय का? सो मल्टिपल वेव्स एकाच स्लिट मधनं येतील जर स्लिट विड्थ मोठी असेल तर. इफ दिस स्लिट विड्थ इज लार्ज, then multiple waves will come from the single slit at a given point and that will ultimately blur the pattern. Perfectly bright किंवा perfectly dark मिळणार नाही. समजलं? तो पॉइंट लक्षात आला तुमच्या? त्यांना नक्की काय म्हणायचं होतं की स्लिट विड्थ ज्या असतील त्या कशा पाहिजेत, जितक्या स्मॉल असतील तितक्या स्मॉल बऱ्या आहेत. ओके. Otherwise, large number of waves will come from the single slit and that will interfere at a given point. This will blur the pattern. त्यामुळे complete pattern काय होईल? Blur होईल. ओके, हा पॉइंट आहे, लक्षात घ्या. The two waves should be in the same state of polarization. आता पोलरायझेशन म्हणजे काय हे आपण या चॅप्टर मध्ये पुढे शिकणार आहोत, त्यामुळे आता याला एक्सप्लेन करण्यामध्ये काय पॉइंट नाहीये. पोलरायझेशनच्या स्टेट्स दोन्ही वेव्हच्या काय पाहिजेत? सेम पाहिजेत, अशी एक कंडिशन म्हणून आम्ही त्याला लक्षात ठेवू. ओके. पण पोलरायझेशन म्हणजे काय हे आम्ही जेव्हा शिकू तेव्हा हा पॉइंट तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतोय. ओके. हे पटकन लिहून घ्यायला सुरुवात करा. लिहा, बरोबर लिहा. आता 5 मिनिटं वेळ. Conditions for obtaining steady interference pattern. स्क्रीनशॉट काढून मी सुद्धा ग्रुपवरती टाकतो. लिहा, आपण 5 मिनिटं इथं लिहा, 5 मिनिटानंतर आपण थांबू. लिहा पटपट. दोन्ही स्क्रीनशॉट टाकतोय मी, पण ते लिहायचं, लिहिलं नाही असं करू नका.
त्यावेळी लिहायचं काम कम्प्लीट करा. परत आणि त्याचं आणि पेंडिंग ठेवायचं नाही का काम, त्यावेळी कम्प्लीट करायचं. लिहा. हा पॉइंट थेरॉटिकल पॉइंट लक्षात ठेवा. कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. स्टेडी पॅटर्न दिसायचा असेल तर काही कंडिशन्स आहेत. मेन कंडिशन आहे 2 सोर्सेस कोव्हरंट पाहिजेत, नाहीतर गिव्हन पॉइंटला इंटेन्सिटी सारखी सारखी चेंज व्हायला चालू होईल. त्याला काय स्टेडी पॅटर्न म्हणणार नाही आपण. लिहा, पटपट लिहा. स्वतः पण YDFC करू शकतो. काय स्वतः पण करू शकतो. फोनवर अवेलेबल आहे. झालं. एकच पेन वापरा. एवढे पेन कुठे वापरत बसता? भरभर लिहा. तू वहीवरती लिही. एक मिनिट अजून आहे. दोन्ही स्क्रीनशॉट मी टाकलेले आहेत. आजच्या आजच ते लिहायचं आहे. मधल्या वेळेमध्ये थांबून आजच्या आजच ते लिहायचं आहे. ओके फाइन. ऑनलाइन पीपल, आर दी थिंग्स taught in today's lecture clear to all of you? Just reply me CW once. राहिलेलं तुम्ही नंतर स्लाइड्स मधनं बघून लिहा. स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. चालेल, ठीक आहे. So guys, in this lecture we are going to stop at this point. Remaining things we'll see in the next lecture. Okay? Fine. Chalo, let's stop.